सध्या ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आणि शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र आता मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी संविधान वाजवा, लोकशाही जगवा अशा नारे देत आता जे मनसैनिक आहे ते आता मुंबईला निघालेले आहेत आणि राज ठाकरे देखील मुंबईला दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत मनसे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। सर, सत्तेचा मोर्चा निघालेले आहेत, मोठ्या संख्येने लोक पूर्ण मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, महाविकास आघाडीचे नेते असतील ते देखील आता मुंबईला पोहोचतात। तुम्ही देखील चालले आहेत, काय सांगा? नक्कीच हे जो भ्रष्ट आलेत ना सगळे अधिकारी, त्यांनी जे बोगस वोटिंग हे केले, नावं घेतलेत, ती नावं कॅन्सल व्हावी म्हणून आज सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक यांच्या विरोधात मोर्चा जो निघाला सत्तेचा मोर्चा, त्या मोर्चासाठी आम्ही निघालोय। पावसाचा देखील सावट आहे, काय फरक पडत नाही, पाऊस येऊ दे नाही तर वादळ येऊ दे। हा हे महाराष्ट्र सैनिक आहे, वादळ पावसाला कोणी घाबरणारा नाही। नक्कीच आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत, काही सत्याचा मोर्चा निघालेला आहे, महिला आघाडी पण मोठ्या प्रमाणात आलेली आहे, काय सांगले आपण? आज महाराष्ट्रभरात हा मोर्चाला, सत्याच्या मोर्चाला जे महिला आघाडी आलेली आहे आणि हा मोर्चा तर हा लढाई अशी आहे की हे निवडून आलेले आमदार, खासदार आणि नगरसेवक नाहीत, हे निवडून चोरी करून चोर आलेले निवडून, त्याच्यासाठी ही चोरी बाहेर पडणार आहे आणि आज सामान्य जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि आजच्या पुढे यांना कळेल की सच्चाई काय असते ती। नक्कीच आज त्यांना कळेल की आज सत्याचा मोर्चा कसा निघणार आहे आणि भूतोला भविष्य हा मोर्चा हा निघणार आहे आणि मोठ्या संख्येने मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील ते देखील या ठिकाणी एकत्र सामील झालेले आहेत। या ठिकाणी जर पाहिलं की अविनाश जाधव असतील, राजन विचारे असतील, केदार दिघे असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। आपण काही जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी पाहिलं की आणखी आपल्यासोबत काही बोलण्यासाठी हे मनसेचे पदाधिकारी आहेत, तर सत्तेच्या मोर्चासाठी निघाले आहेत, काय सांगाल? अशाच प्रकारे जर पाहिलं की खूप पदाधिकारी आहेत ते आता मोर्चासाठी या ठिकाणी स्टेशन परिसरामध्ये आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय रातभरचा इथे पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।